नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. आता रांगोळी बघून आणि डेकोरेशन बघून तुम्ही समजला असाल की आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. ते चला सुरुवात करूया कार्यक्रमाला. इथे सर्वप्रथम आता बोरणांचा कार्यक्रम करून घेणार आहेत आणि मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करणार आहेत. गंमत बघायची. हॅलो, आलेल्या सर्व महिलांचे मी माझ्या वतीने व माझ्या आयोजकांच्या वतीने मनापासून स्वागत करते. सगळ्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण हे लहान लहान जे मुलं आहेत ना त्यांचा बोरणांचा कार्यक्रम इथं पहिले करून घेणार आहोत आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर मी जे नावं अनाऊन्स करते ना त्यांनी फक्त पुढे या. सरला मंडली, उज्ज्वला सोनवणे, प्रतिभा मॅडम, ऐश्वर्या मॅडम तुम्ही पण या. जायचं का तुला? जायचं का? तिथं बसायला जायचं का? जा तिथं बसायला. पहिलीला बसा तिथं.
मी तेजश्री शुभम सोनवणे. मी संरक्षा सौरभ बिल्लाडे. आजच्या या मंगलमय हळदी कुंकू कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणी, सुवासिनी व आदरणीय मातांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मकर संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर आपण सर्वजणी एकत्र जमलो आहोत. हा क्षण आपल्यासाठी आनंददायी असो हीच सदिच्छा. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट. महिलांनी गजबजलेला वादळवाट. महिलांनी गजबजलेला वादळवाट. सोनेरी क्षणांची एक आठवण. अनुभवांची गोड साठवण. महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता. अतूट शब्दांनी गुंफलेली कविता. जाणीवेच्या पलीकडे जगा वेगळं गाव. यालाच तर आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे नाव. नाही काही चला तर आपला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण एक छानशा चिमुकलीचं स्वागत डान्सने सुरू करणार आहोत. तर आपला हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी शिवान्या बिल्लाडे हिला मंचावर आमंत्रित करते. ती आपल्या समोर एक स्वागत डान्स सादर करणार आहे. शिवान्या.
अंबर संक्रमण करून संकटावर मात हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कुठल्याही मंगल प्रसंगाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने होते. आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच करणार आहोत. त्यासाठी मी स्वराताईंना विनंती करते की त्यांनी गणपती स्तोत्र सादर करावे. माझे गौरी पुत्र विनायक भक्तीने स्मरता नित्य आयुष प्रथमता वक्रतुंड दुसरे एकदंतवे तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिले अनेक झाले न चुकले श्रीधराने मराठीत पठण्या अनुवाद दिले. निमित्त आराध्या आणि आरुषी एक डान्स सादर करत आहे तर त्यांच्यासाठी पण एक जोरदार टाळ्या उमटवल्या सगळ्यांसाठी. धन्यवाद आराध्या आरोही, खूप छान डान्स केला. या सवी गोडी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून उभं राहावं एकत्राची गोडी. आपल्या संस्कृतीत हळद आणि कुंकू यांना अनन्यसाधारणपणे महत्त्व आहे. हळद कुंकू म्हणजे केवळ एक विधी नाही तर ते सौभाग्याचं प्रतीक आहे. एकमेकांनी जोडणारा धागा आहे आणि या निमित्ताने स्त्रियांना एकत्र येतात आणि समाजातील एकोपणा वाढवतात. हळदी कुंकामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जातात. हळदीमध्ये असलेले जीवाणू गुणधर्म आणि कुंकवाला लाल रंग असले हे सर्व आरोग्यदायी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असत. आता शहरीकरणामुळे यात बदल होत असले तरी ग्रामीण भागात आजही ही परंपरा जोमाने सुरू आहे. अनेक महिला मंडळे या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा देत आहेत. या कार्यक्रमातून आपल्या जुन्या परंपरांची आठवण होते आणि नवीन माहिती मिळते. हळदी कुंकू लावून मग वाण देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि हळदी कुंकू लावल्यानंतर वाण दिल्यानंतर फराळ देण्यात आले. झाल्यानंतर जायचं नाही हं. आपले गेम्स बाकी आहे. मी घाई आहे काही महिलांना त्याच्यामुळे पहिले हळदी कुंकू सुरू केलंय. कोणी जायचं नाही. आता बोलून घ्या जेवायला. एवढंच होतं. फराळ वाटप झालं आणि मग रजा घेतली कार्यक्रमाची.
चला तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल. कमेंट्स करा. धन्यवाद.